अगदी आत्तापर्यंत माझा असा ठाम समज होता की काही काही पदार्थ हे आईच्या घरूनच आपल्या घरी येणार. गोडा मसाला असेल, लोणची असतील किंवा हे असं मेतकूट असेल. आणि ही गोष्ट फक्त बायकांनाच लागू पडते असं नाही बरं का. पुरुषांच्याही बाबतीत हेच खरं होतं. बायको कितीही सुगरण असली, करणारी असली तरी काही काही पदार्थ हे आईच्या हातचेच आवडतात. पण आता आई थकत चालली आहे आणि काही वेळेला तिला विसरायला पण व्हायला लागलं आहे. तेव्हा जाणवलं की आईकडनं हे सगळं शिकवून पुढच्या पिढीकडे घेऊन जाण्याची जबाबदारी आता मला घ्यायला हवी. मग आईला म्हणलं, आई शिकव गं मला. तर तिचा सगळा अंदाजाचा कारभार, कधी हाताचा अंदाज, कधी डोळ्याचा अंदाज. मग ती जसजसे जिन्नस अंदाजाने काढत गेली तसतसे मी माझ्या पद्धतीने मोजत गेले आणि आता फायनली प्रॉपर मेजरमेंटसहित मेतकुटाची रेसिपी माझी तयार झालेली आहे. तेव्हा तुम्हाला जर का हे मेतकूट विकत घ्यायचं असेल तर भाकरी टू ब्राउनी सज्ज आहे. मेतकूट दिसायला जरी साधं दिसत असलं ना तरी सगळीच मेतकुटं इतकी खमंग लागतात असं नाही बरं का. एक दोन करत करत 16 जिन्नस आईला आठवत होते आणि त्याचा बरोबर अंदाज पण होता. कमाल आहे की नाही. आता आपलं हे सगळं ताजं मेतकूट तयार होतच आहे, तर ह्या मेतकुटापासून किंवा मेतकूट वापरून करणाऱ्या काही छान पदार्थांच्या रेसिपीज मी पुढच्या काही भागांमध्ये शेअर करणार आहे तुमच्याबरोबर. आपले भाजायचे जिन्नस सगळे भाजून झालेले आहेत, तेव्हा गॅस बंद करून त्याच्यात उरलेले जिन्नस मी सगळे घालणार आहे आणि कढईच्या त्या गरम आचेवरती ते भाजले जातील एवढंच मी बघणार आहे. आता त्याच्यावरती ह्या सगळ्या भाजलेल्या डाळी आणि गहू आपण घालून ठेवून देऊयात आणि गार झालं की आपण हे मिक्सरमधनं अगदी बारीक वाटून घेणार आहोत. तेव्हा मेतकूट तयार आहे. एक गोष्ट मात्र ह्या प्रोसेसमध्ये लक्षात आली, आठवणी जपायच्या असतातच पण त्या जपताना काही वेळेला ते मोजून मापूनही घ्यायला लागतात. भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.